नवीन चष्म्याचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे, ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहाला। येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल। ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण 30% सवलत, पोलराइज सनग्लासेस 40 ते 50% सूट, लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी, मिरजमध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचे एकमेव ठिकाण चष्मागृह। आजच भेट द्या। आमचा पत्ता 87 टॉवर, हिरा हॉटेल चौक, मार्केट रोड, मिरज। मोबाईल नंबर 7030785757। 120 रुपये प्रति किलोनं जिलेबी विक्री करणारा अवलिया हनीफभाई तहसीलदार। प्रजासत्ताक दिनाला ना नफा ना तोटा बेसवर जिलेबीचे विक्री। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शहरात सर्वत्र जिलेबीचे स्टॉलवर प्रति किलो 250 ते 300 रुपये किलो दरानं विक्री सुरू होते। पण दिनांक दी शान ए हिंद व्यायाम मंडळ व दी शान ए हिंद फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा आनंद गरीब कष्टकऱ्यांना लुटता यावा यासाठी ना नफा ना तोटा उद्देशानं 120 रुपये जिलेबी विक्री करून सर्वांचे तोंड गोड केले। 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिनाला जिलेबी, खाजा इत्यादी गोडधोड पदार्थ खाऊन आनंद साजरा केला जातो। पण खाद्यतेल, साखर, मैदा, गॅस सिलेंडर इत्यादीचे दर गगनाला भिडल्यानं जिलेबी, खाजा या गोड पदार्थांचे दरवाढ झाली आहे। अशा महागाईमध्ये गरीब कष्टकऱ्यांना जिलेबी दर परवडणं असं झालंय। या प्रजासत्ताक दिनाचा आनंद सर्वांना घेता यावा यासाठी दी शान ए हिंद व्यायाम मंडळ मिरज व दी शान ए हिंद फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमानाने ना नफा ना तोटा या पार्श्वभूमीवर 120 रुपये किलो दरानं जिलेबी अल्पदरात विक्री करण्यात आली। यावेळी जिलेबी खरेदीसाठी स्टॉल बाहेर रांगा लागल्या होत्या। दी शान ए हिंद व्यायाम मंडळ व दी शान ए हिंद फ्रेंड सर्कलच्या जिलेबी स्टॉलवर खासदार विशाल पाटील, प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ रियाज मुजावर यांनी भेट देऊन त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक केले। गेली 17 वर्ष हा अविरत उपक्रम महम्मद हनीफ तहसीलदार व जुबेर तहसीलदार, असिफ पुणेकर, मुजक्कीर तहसीलदार, वसीम चाबुकस्वार, सलमान तहसीलदार, शाहिद तहसीलदार, हमीद असरानी, अक्षय वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते। आज 26 जानेवारी निमित्त साने फ्रेंड सर्कल यांनी खूप कमी किमतीमध्ये ना नफा ना तोटा या ह्याच्यावर आज जिलेबीचं वाटप सर्व गोरगरिबांमध्ये करत आहेत। ह्या प्रकारचे उपक्रम ह्यांनी मागच्या 35 वर्षात चालवले आहेत। तसेच कोविड म्हणो किंवा कुठलीही महापूर ह्यासारख्या आपत्तीमध्ये या सर्व मंडळांचा खूप उत्साह सहभाग असतो आणि त्यांनी आजपर्यंत जे सामाजिक कार्य केले आहे त्याबद्दल माझ्याकडून त्यांच्याकडं कृतज्ञतापूर्वक अभिनंदन करतो। थँक्यू।